अगं त्या दिवशी तमाशाला गेलतो तर तिकडे तमाशा कमी आणि भांडणं जास्त झालं. भांडण कोणाचं? तुका पाटलाचं आणि माझं वाजलंच म्हण की. हा म्हणजे ते गावाचं कड ग. कड? आपला गावाचा मान त्यो. हा ते पाटील त्या बाईला द्यायला निघालं. काय? म्या बोर्डावर चढलो आणि त्याला शाप सांगितलं. पाटील हे बरं नव. म्या काय वागो बोललो नाही, पर पाटलाचं मात्र तोल गेलाच. अव मोठी माणसं आहेत ती, त्यांच्याशी बरोबरी कशा पायी करायची? तुम्हासनी पण राग आला ना की कशाचंही भान राहत नाही. अव एकल पायाचे हावत आपण, प्रसंग आला तर कोण पाठीशी उभं राहणार हाय? जरा विचार करावा माणसानं. तेव्हा तिकडं मालक तेव्हा बघा. धान्या काय रे, काय झालं? काही नाही, ते गाडीचं चाक चिखलात रुतले, बाकी काही नाही. मालक याची ही गाडी आपल्या गाडीला हरवणार होती वय. हा त्या दिवशी लय जोरात बोललास रे. कोंड्या हा. हे म्हणजे असं झालं त्याला फुटतीन चिलीम फुटती. हे असले मर तुकडे बैल घेऊन तू पाटलाच्या बैलाला हरविणार होय रे? हा तोंडीबा, माझ्या बैलानिशी काही बी बोलायचं नाही. माझ्या सर्जाराच्या कायत मला माहिती आहे. मालक बघितली का गुरमी? नाही तर काय? अरे मालकाच्या बैला मोर तुझे बैल टिकणार आहेत का? हा लावतो का शरीर? हा? मालक दाखवा इंगा. ए, चल लाव तू उतर शरीर. खाली. हा, चल मालक. होऊन जाऊ दे. चल. मालक या पुढे, पुढे बसा या. मी धनाजी देशमुख. असल्या करणीनं गावाची आबरू घालवशील. हे गड गावाचं आहे, तुमचं नाही. गाड्याच्या शर्यतीत औंदा जितलं म्हणून हे इथं राहिले. मोरल्या सालाला जो जितल त्याच्याकडे जायला पाहिजे. शर्यत खाजगीत झाली म्हणून बरं, नाही तर मालकाची मिशीच उतरा लागली असती. हळू बोले. मालकाने ऐकलं तर आपल्या दोघांच्या बी टांगड्या कापून हातात देईल तो. आणि तुला तर माहिती आहे आपला मालक कसा आहे. कसा? उडत्या पाखराची पक्क मोजणारा. आपण म्हणून टिकलो. हा दुसरा कोण असतं तर पाय लावून मी तरी कशाला थांबलो असतो माही पुनवेपर्यंत. माझं घोंगडा अडकले म्हणून थांबलो.